नागपूरच्या दंगलीमागे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातीलच काही मंत्र्यांची वादग्रस्त विधान असल्याचा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे। ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते। घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे, पण नागपूरकर जनतेने अतिशय संयम ठेवून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करून परिस्थिती त्या पद्धतीने शांत करण्यासाठी मदत केली आणि आता तणावपूर्वक शांतता त्या नागपूर शहरामध्ये आहे। पण अशा पद्धतीचं जे वातावरण शहरामध्ये खराब करण्याचं काम खास करून जे चालू आहे, आपल्याला माहिती आहे की सरकारमधलेच काही मंत्री सातत्यानं असे काही वक्तव्य देत असतात। त्याच्यामुळे हिंदू मुस्लिमांमध्ये किंवा जाती धर्मामध्ये तणाव निर्माणाचं काम त्या निमित्तानं होत असतं। मधल्या काळामध्ये होळीचा सण झाला, होळीच्या वेळेस सुद्धा त्यांच्याच सरकारमधले एक मंत्री नितेश राणे यांनी विषय काढला की झटका मटन आणि खटका मटन। नंतर 2 दिवसापूर्वी बजरंग दलच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की औरंगजेबाची जी कबर महाराष्ट्रामध्ये आहे ती कबर राज्य शासनाने खोदून काढली पाहिजे आणि राज्य शासन जर ती कबर खोदून काढत नसेल तर आम्ही कार सेवा करून ती कबर खोदून काढू, अशा पद्धतीचं वक्तव्य बजरंग दलच्या माध्यमातून झालं। परत काल काही ठिकाणी जे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून परवाच्या दिवशी काही आंदोलन झालं आणि अशा पद्धतीने जे घटना घडतायत आणि हे सर्व जे होत आहेत हे सर्व नितेश राणेपासून तर बजरंग दल असं विश्व हिंदू परिषद हे शासनाबद्दल ज्या त्यांच्या अतिशय जवळचे आहेत हे सगळं, आणि त्यांच्याच माध्यमातून जर अशा घटना जर घडत असेल आणि वातावरण खराब करण्याचं जर काम होत असेल तर अतिशय हे चांगलं नाही। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे असे काही दूषित वातावरण करण्याचे त्यांच्या जवळचे लोक आहेत त्यांना तंबी दिली पाहिजे। त्यांना सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीचं वक्तव्य करणं तुम्ही बंद करा, जेणेकरून महाराष्ट्राचं वातावरण चांगल्या पद्धतीने शांत राहील। या दृष्टीनं राज्य शासनाकडनं प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे।